पिल्लू जन्मल्यापासून किती दिवसा म्हणजे किती महिन्यानंतर कटिंग साठी येतं? कटिंग ती जवळपास जर आपण प्युअर फीडवर केलं तर जवळपास 5.5 ते 6 महिन्याच्या दरम्यान ती 100 किलोचं होतं आणि ती 100 किलोचं पिलू लगभग कटिंग साठी अवेलेबल असतं, म्हणजे प्रत्येक जागे ठिकाणी माप आणि त्याची डिमांड आहे. नमस्कार मित्रांनो, अक्षय इंगेटेक या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलो आहोत तालुका जिल्हा बीड, दासखेड या गावी वराह पालन म्हणजेच डुक्कर पालनाबद्दल A to Z माहिती जाणून घेण्यासाठी. तर नमस्कार सर. नमस्कार. तर सर्वात आधी आपला परिचय द्या. मी माजी सैनिक महादेव जाधव, राहणार दासखेड, जिल्हा बीड. तर सर, ही वराह पालन आपण कधीपासून व का निवडला हा व्यवसाय? ही वराह पालन आम्ही जानेवारी 2025च्या समथिंग आम्ही चालू केलं काय, आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा बेसिक स्ट्रक्चर बनवलं आम्ही. त्याच्यानंतर 1.5 महिन्यांनी लगभग मार्च मध्ये आम्ही ह्या 10 माद्या आणि 1 नर ही आम्ही सुरुवात केली. सुरुवातीला किती रुपये गेले ह्यांना नरला माद्याला आणायला? जवळपास आम्हाला ती काढले 4 आणि हे काढले 10 मिळून 10-11 मिळून जवळपास आमचे 3,15,000च्या समथिंग गेले ते पैसे. किती रुपयाला एक पडलं समजा आपलं? नेमकं वजनावर आणलं का आपण डायरेक्ट नगाप्रमाणे? नाही, नगाप्रमाणाच आणलं होतं. त्यांनी 20,000 रुपयाच्या नगाप्रमाणे दिलं आम्हाला. आणि नंतर जे इकडून आणलं होतं आम्ही सुरटगावहून, धाराशिव, जे आपलं धाराशिव नाही समजा, जे सोलापूर का काहीतरी येतं, सोलापूर जिल्ह्यातून, ती 32,000ला समथिंग मादी पडली. 3 माद्या आणल्या होत्या, त्या समजा प्रेग्नेंट होत्या, म्हणजे जवळ आलेल्या होत्या. 32,000 मादी आणली. बरं, सध्या आपल्या फार्मवर किती प्राणी आहे सध्याला? जवळपास आमच्या फार्मवर आता लहान मोठे मिळून 70 ते 75च्या आसपास आहेत, लहान मोठे मिळून. बरं, याला लागणार शेडची बांधी कशी पाहिजे? शेडची बांधी ही थोडं आमचं चुकलेलं आहे ह्याच्यामध्ये. ठीक आहे ना, आता चला ठीक आहे, आम्ही ओपनली करतो. जर प्रोफेशनली करायचं म्हणलं अजून जास्त खर्च येतो ह्याला. ठीक आहे, मादींसाठी वेगळे खप्पे तसे आहेत आमच्याकडे, पण ती पिल्लांसाठी जन्म दिल्याच्या नंतर थोडं वेगळा खप्पा असावा लागतो त्याला. काय वेगळं काय बनवून, थोडा लाइटिंगचा बी प्रॉब्लेम आहे आमचा इथं, स्टोरवर आहे. ब्रूडिंग एरियाला ठेवावा लागतो का जन्माला? म्हणजे थोडं लक्ष 24 तास तर कंटिन्यू त्या पिल्लावर लक्ष द्यावं लागत. ही पहिल्यांदाच म्हणलं मी तुम्हाला की ही जी कोंबडी असते बॉयलर आपली सेम तसंच असते, कारण की ही 24 तासापर्यंत लगभग मादीला कळत नाही. पिल्लं दिल्याच्या नंतर ती एखाद्या वेळेस पिल्लावर पण झोपती, एक कॅज्युअलिटी पण होती, मरतात पण पिल्लं. स्ट्रेस मध्ये जाते त्यामुळे. स्ट्रेस मध्ये जाते ती, तिला काहीच कळत नाही. काय सुरुवातीच्या 12 तास तर तिला व्यवस्थित काहीच कळत नाही. भरला शक्यतो रात्र असली तर ध्यानच द्यावं लागत. जर आपण वेगळे कप्पे नाही बनवले किंवा वेगळा खाना पण जर पिल्लांना नाही बनवला तर मग त्या लेबरला तरी आपण नाही तर स्वतः, तसे तर आमच्याकडे युपीचे लेबर आहेत, ती लक्ष ठेवतात. जर वेगळा खप्पा नाही बनवला पिल्लांना तर मग ती कॅज्युअलिटी होण्याची शक्यता जास्त असते. 1-2 तरी पिल्लं मरतात. ती मादी एका अंगावरून दुसऱ्या अंगावर कल्ली तरी मग ती पिल्लं खाली येतात आणि त्याच्यामुळे ती कॅज्युअलिटी होण्याची शक्यता असते. पिल्लं जन्मालापासून 24 तास लक्ष द्यावं लागतं. 24 तासापर्यंत लगभग लक्ष दिलेलं चांगलंच असतं. तर प्रेग्नेंट झाली मादा, त्याच्या 3ऱ्या दिवसानंतर आम्ही इथले 4 वरचे 2 ही काढले 2, वरचे 4 आणि खालचे 4 ही दात आम्ही नील कटरनी किंवा कटरनी काढतो. काय आणि त्याच्यानंतर 3ऱ्या दिवशी 2 इंजेक्शन देतो. इंजेक्शन म्हणजे एक बेलामाईल देतो आणि 1 ml देतो. 1 ml बेलामाईल ह्या साईडला आणि 1 ml आयरनचं ह्या साईडला देतो. काय आणि त्याच्यामध्ये ह्या जनावरांमध्ये सर्वात जास्त आयरनची कमतरता असते. त्याच्यामुळे आम्ही हे चेनी सुद्धा अशा लावलेल्या आहेत. गज लागलेला मग ती खातात, त्यांच्या थोडंफार आयरनची पूर्तता चालते. एक माझे वर्षभरात किती देते पिल्ले? वर्षभरात 2 टायमाला देते म्हणायचं, 3ऱ्या वेळेस गाभण राहते. नाही म्हणलं तरी 20 पिल्लं देते वर्षात, 3ऱ्या वेळेस गाभण राहते. म्हणजे जवळपास आलेलीच असते ती. 2च टाइम धरा तरी बी आपण. काय तसं म्हणायला 3 टाइम पण होतं ती, जर आपण टायमिंगला क्रॉस केलं. जसं आज आपण दुधू 30 दिवसानंतर पिल्लं तोडले, दुसऱ्या दिवशी आपण 31व्या दिवशी आपण तिला बिलकुल काही खाऊ घालत नाही तर काय, आणि 32व्या दिवशी आपला आयुर्मागची डिवॉर्मिंग करतो त्याची. मग ती लगेच 2ऱ्या-3ऱ्या दिवशी लगेच शीटवर येते आणि लगेच परत लोड राहते ती. काय मग त्याच्यामुळं कसं आपला टाइम वाचतो. आपण हे धंदा टाइमासाठी पैशासाठी करतो. जर ह्याच्यामध्ये जर
टाइम नुसता घालवला आपण, चला बाबा आपल्या आप लागण जसं सोडून दिली नरासले आपल्या आप लागण, त्याच्या व्यवस्थित लक्ष नाही दिलं. हे जर पिरियडचा टाइम असतो लगभग 21 दिवसाचा असतो. जर आता हा 4 दिवसात आपण जर क्रॉस नाही केलं तिला, ती सरळ 21 दिवसानंतर परत अजून थांबावं लागेल. ती अजून आपला टाइम वेस्ट होतो, आपलं खाद्य वेस्ट होतं काय. ठीक आहे ना, टायमिंग जातो मेन काय, टायमिंग बी जातो, आपली मेहनत जाती, लेबरची कॉस्ट वाढती, फीडची कॉस्ट वाढती, समजाच खर्च वाढतो. पिल्लू जन्मल्यापासून किती दिवसा म्हणजे किती महिन्यानंतर कटिंगसाठी येतं? कटिंग ती जवळपास जर आपण प्युअर फीडवर केलं तर जवळपास 5.5 ते 6 महिन्याच्या दरम्यान ती 100 किलोचं होतं. आणि ती 100 किलोचं पिलू लगभग कटिंगसाठी अवेलेबल असतं, म्हणजे प्रत्येक जागे ठिकाणी माप आणि त्याची डिमांड आहे. खाली जे आहे त्यांना बसण्यासाठी उठण्यासाठी कोबा पाहिजे का आपलं साधं मुरुम पण चालतो? नाही, कोबा असलेला शक्यतो चांगलाच आहे, कारण की मुरमामध्ये ही जनावर अशी आहे, तुम्ही या जर मातीमध्ये ठेवलं, मुरमामध्ये ठेवलं, ही उकरत चालतात काय. ठीक आहे ना, आणि खड्डे करतात. जरी तुम्ही फरच्या जरी टाकल्या तरी ती खात चालतात काय. जसं आपण सिमेंट लावतो मध्ये फरच्याच्या मध्ये, शाबादी फरती लावलं तरी चला ठीक आहे, ओके, पण चला ठीक आहे, कोबा असला तरी बेटर आहे, पण शाबादी असली तरी म्हणजे सारखंच आहे. पण कोबा आहे की जास्त टाईट असतो आणि त्याला उकरता येत नाही. सिमेंट जास्त प्रमाणात जर घालून कोबा केला तर काही प्रॉब्लेम नाही काय. पण याला तुम्ही कोब्यामुळे म्हणजे गार लागायचं, दुकानात पडायचं काय टेन्शन नाही, काही टेन्शन नाही एवढं. आणखीन काय काय काळजी घ्यायला लागेल आपल्याला? एक तर खाण्यापिण्याची काळजी घ्यायची ह्यांची, आणि जास्तीत जास्त गरमीमुळे ह्यांना लूज मोशन वगैरे काय लागत काय, त्याच्यामुळे प्रयत्न करायचा की 1-2 वेळेस स्प्रिंकलर जर कोणत्या जरी नवीन फार्मर कधी नसलं तरी आपलं पाईप घेऊन बाबा 1-2 वेळेस दुपारच्या टायमाला पाणी मारलं ह्यांच्या शरीरावर काय, तो सर्वोत्तम उपाय आहे गरमीचा काय. आणि शक्यतो प्रयत्न करायचे की जी पत्र्याचे शेड आहेत ती पत्र्यावरून टाकू नये, कारण की गरमीत जास्तच गरम होतं. आणि ह्यांची थोडी उंची जास्त ठेवायची काय, ह्यांच्यापासून हाईटला कमीत कमी 7 ते 8 फूट वरच ठेवायचं, की सिमेंट पत्राच वापरायचा, कारण की त्याच्यामध्ये हिट जास्त खाली त्यांना जाणवत नाही. कोणत्या जातीचे वारा आहेत? ही लॉर्ज व्हाईट आहे आपल्याकडे, लॉर्ज व्हाईट आहे. आणि तिकडे काय ती थोडं 2 माद्या आपल्याकडे 2-3 माद्या डीएनडीच्या आहेत, त्या नकट्या आहेत, त्यांना डीएनडी असं म्हणतात, पण त्या नकट्या आहेत काय. जास्त करून आपल्याकडे शक्यतो आपण लॉर्ज व्हाईटच ती आम्हाला कटवायची आहे डीएनडी. लॉर्ज व्हाईटच वेट त्यांचं चांगलं ग्रोथ घेतं फास्ट, आणि गरमी त्यांचं सहन करण्याची कॅपॅसिटी जास्त आहे. आपल्या भागात पद्धत माहिती येणारे रोग कोणते मुख्यतः रोग तो आफ्रिकन स्वाईन फ्लू पासूनच भीती आहे, बाकी काय नाही. बाकी तर काय सर्दी जुकाम जी काय ती तर नॉर्मल आहे, आपल्या चलत राहतं, त्याचं काय नाही. त्याचं तर काय डोस वगैरे काय नियोजन आहे मग? नाही, औषध वगैरे काय आम्ही इंजेक्शन वगैरे काय सर्व काय आम्ही संगच देतो काय. जी काय असेल ती, जसं वाटलं की काय आता ह्याचं दुखायला लागले त्याला साईडला करायचंय, जर खरकाट्यावर कोणाचा असेल तर समजा पहिल्यांदा महिन्याला डिवॉर्मिंग करा तुम्ही काय. त्याला फीड मध्ये काय काय चालू आहे सध्याला? फीड मध्ये आता पिल्लांसाठी आम्ही ते तसं स्टार्टर चालवत नाही, ते त्याला पिगलेट पण 2 प्रकारचे फीड म्हणतात. ते एक बारामती अॅग्रो आहे, ती पण कंपनी आहे पिकचं फीड बनवती, आणि एक सीपी फीड म्हणून इथं नेवासेला कंपनी आहे, ती थायलंडची कंपनी आहे. जर फीडवर आपण एकदम खाद्यावर जर ठेवलं त्यांना एकदम फीडवर, तर एका नारळाला किती लागतं समजा कटिंग पर्यंत उस्तर किती रुपयाचे फीड खाऊ शकतो? ती तसं कंपनीवाले म्हणतात की चला ठीक आहे 6,500च्या आसपास म्हणतात, पण आपण 7,000 धरलं, लेबरची कॉस्ट वगैरे झालं. ती 5.5 ते 6 महिन्यात आपण जर व्यवस्थित त्यांना प्युअर फीडवर केलं तर ती 100 किलोची आरामशीर होतात. बरं, ज्याला नवीन करायचे त्यांसाठी आपण काय काय देऊ शकता? कडे पिगलेट आहेत. तुम्ही जर लहान पिल्लू पासून सुरुवात, कुणी इच्छा असते की बाबा चला ठीक आहे आपण लहान पिल्लापासूनच येऊन आपण सुरुवात करू, कारण की लहान पिल्लापासून मोठं होस तर त्यांना समजा काही नॉलेज बी भेटत, त्यांच्या सवयी कळतात, ती काय नाही म्हणजे सर्व काय माहिती होती. तसं पण आहे, ज्यांना थोडंफार नॉलेज आहे ती आपण गाभण माद्या पण विकतो. त्यांनी पण आपल्याला संपर्क केला तरी आपण गाभण माद्या पण विकतो. आणि काय असेल ती आपण थोडंफार, एवढं तर नॉलेज नाही मला या धंद्यातलं, तर जी काय आलंय मला ती तरी मी माझ्या पद्धतीने मी त्यांना सांगू शकतो, एवढी मदत करू शकतो. जर मित्रांनो कुणाला जर वारा पाहिजे असेल किंवा या सराकडून जर मार्गदर्शन पाहिजे असेल तर या सरांचा आम्ही कॉन्टॅक्ट नंबर दिला, यांना कॉन्टॅक्ट करून आपण मार्गदर्शन विचारू शकता किंवा आपल्या पिलांची बुकिंग सुद्धा देऊ शकता. तर हे सर मार्केट कुठं आहे सध्याला? मेन मार्केट समजा मेन मार्केट आपल्याकडे समजा जास्त मीठ कंजप्शन ह्याच पिकचं नॉर्थ ईस्टला होतं, जिथे आपण 7 सिस्टर म्हणतो राज्य, 7 राज्यात तिकडे आसाम,
मेघालय, नागालँड समजा सर्वात जास्त ॲज अ मीट कंजप्शन हे मेघालयमध्ये होतं. म्हणजे तिथं म्हणजे तिकडं 7 सिस्टरला जवळपास समजा प्रत्येक राज्यामध्ये जसं आपल्याकडे चिकनचे दुकान असतात तसं उलट टांगलेलं असतं. तिथं नाही म्हणलं तरी 580 ते 600 रुपये किलो कटिंगचा भाव आहे. बरं, ह्या जर आपला व्यवसाय जर परवडेबल करायचा असेल, एकदम म्हणजे नफा जर घ्यायचा असेल तर काय काय काळजी घ्यायला पाहिजे? परवडेबल करायची असली तर असं नाही की मी धंदा टाकलाय मी आज गेलो इकडं आज गेलो तिकडं, तसं बिलकुलच नाही. ह्याला टाइम बाय टाइमच द्यावा लागतो. सकाळ संध्याकाळ म्हणजे लक्ष बाय लक्षच. आता आम्ही लेबर ठेवलेले आहेत युपीचे, पण तरी बी स्वतःहून जवळ लक्ष देत नाहीत तोवर हा परवडेबल धंदा नाही, बिलकुलच नाही. आणि ह्यांना जी लागत ती खाद्य कमीत कमी सकाळी 7 वाजता एक ह्यांना खाद्य टाकायचं आणि नंतर संध्याकाळी 4-5च्या दरम्यान तुम्ही 2 टायमाला जरी खाद्य टाकलं तरी ह्यांचं भागून जातं. हे असा. त्यांना पाण्यासाठी काय सिस्टीम केली आहे? पाण्यासाठी आपण तसे ऑनलाईन निप्पल मागवलेले आहेत. त्यांना तोंड लावलं की ती आपल्या पाणी येतं त्याच्यातून, काय ती असतं त्याच्यामध्ये, आणि तोंड त्यांचं पाणी प्यायचं झालं साईडला केलं तोंड की लगेच ती आपल्या बंद होऊन जात. तर सर, आम्हाला वराह पालनाबद्दल A to Z माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. या सरांचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही दिलेला आहे. या सरांना कॉन्टॅक्ट करून आपण वरा म्हणजे डुक्कर असतील किंवा त्यांचे नर माझे जर घ्यायचे असतील, या सरांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून मार्गदर्शन ही मिळू शकता. धन्यवाद.